विकेट तर तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका ते आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू सीमारेषा बाहेर, ओळीनं दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेत. जिथे सुरुवात शून्यातून झाली होती तिथे मात्र आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाठीमागे सरत कव्हरला फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव मिळाली आणि एका धावेनं 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. वा, कल्पेश मानेचा हा सुरेख फटका आहे आणि सरळ जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. 1 टप्पा घेतो, सनसनीत चौकार. धावफलकावरती मात्र वाढ होते. पहिल्याच षटकामध्ये यश पवार महाग झालाय, कारण 13 धावा पहिल्या षटकात मात्र त्यानं खर्च केलेल्या आहेत. 1-0 वरती पहिली विकेट मिळाली, परंतु त्यानंतर कल्पेश माने आणि दुसऱ्या बाजूला प्रदीपनं सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावफलकावरती आहेत. 13 धावा. सरपंच योगेश बापू काळे, युवा मंच दिवे संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक, विशेष जबाबदारी खरं तर त्याच्या साबळेवरती. दुसऱ्या षटकाला तो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय आणि बघूयात कशा प्रकारची कामगिरी असेल. यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन डावा पाय पुढे टाकत हा फटका स्क्वेअर लेगला सुरेख सजवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन, चौकार. एक सुरेख चौकारी त्याला धावफलक. 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, तिथे मात्र चुकी होते यष्टीरक्षकाकडून. मला वाटतं इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, बॅटची कड घेणारा चेंडू आणि तिथे मात्र झेल निसटलाय. 1 जीवनदान, ज्या प्रदीपनं आतापर्यंत 3 चौकार खेळलेत आणि त्यालाच इथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिळाले. जीवनदान ही खूप घातक आहेत क्रिकेटच्या मैदानावरती, याची अनेक उदाहरणं आपल्याला माहितच आहेत. आणि इथे प्रदीपला आता पुन्हा कसं रोखलं जाईल. कल्पेश मानेचा तडाखा आहे, हवाई मार्गानं चेंडू सरळ पोहोचलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. धावफलकावरती वाढ होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचतो पुढे. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात 1 चौकार, 1 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं. विशेषतः आपण जर बघितलं तर उजव्या खूप बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे तेजस साबळेचा बघायला मिळाला आणि तिथे निर्धाव चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये ठरला गेलाय. 1 चौकार, 1 षटकार इथे आल्यानंतर पुन्हा रोखायचे फलंदाजाला हा प्रयत्न आहे. पुन्हा सुरेख फटका इथे हवाई मार्ग आहे आणि बघायचे झेल मात्र निसटलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा घेतोय, सनसनीत चौकार. विजय आकाश. चार धावेंबरोबर धावफलकात वाढ होते. धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावर स्टेअर करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात कव्हरला, झेल टिपला जाईल आणि एक मोठ्या विकेटचं पतन. विजय निघताना एकदा हात वरती, हात वरती, हात वरती.
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय निलेश कांबळे आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 28 धावा आहे 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटक 28 2 गडी गमावलेत षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होते आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सागर भाऊ गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेष जबाबदारी खरं आयोजनाची तेजसदादा असतील सागर भाऊ असतील यांनी खूप सुरेख असा आणि त्यांना सगळ्यांची साथ आहे खरं तर म्हणजे एक दोघे जणी एका दोघांच्या मदतीने खरं तर हे काम होत नाही त्यासाठी सगळे जणांना एकत्रित यावं लागतं आणि त्यानंतर मोठा सोहळा उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतो मग नऊ खंडेनाथ क्रिकेट क्लब गाराडे यांच्या संयुक्त युद्धमान आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन केलं आणि तो संघ आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे आतापर्यंत इथून पाठीमागच्या 4 दिवसात आयोजनाची जबाबदारी होती आता इथे खेळण्याची जबाबदारी सुद्धा खेळाडूंवरती आहे 2 जबाबदाऱ्या तुमच्यावरती आज निश्चित आहेत आयोजनाबरोबर खेळणं कठीण आहे खरं तर कारण जे मानसिक संतुलन आपलं असतं ते बरंचसं काही अवलंबून आहे त्याच्यावरती 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरेख टाकलं जाते खरं तर अचूक टप्प्यावरती नियंत्रण इथे बघायला मिळालं बाहेरची कड तिथे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे 1 धाव मिळाली आणि एका धावे बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जातो 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर 2024 ला सुरुवात झाली आणि अनेक मोठाल्या स्पर्धा खरं तर आपल्याला टेनिस क्रिकेटच्या पाहायला मिळत आहेत जिथे 1 तारखेला पुरंदर प्रीमियर लीग बघितली आपण त्यानंतर इथे गंगारामदादा चषक हे देखील एक मोठं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहेत योगेश बापू काळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतील जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळावं लागेल आज एक खेळाडू म्हणून ते आमच्या समोर आहेत आणि जे गावचं नेतृत्व त्यांच्याकडे आहेच देवे गावचं जे नेतृत्व त्यांच्याकडे सरपंच पद आहे परंतु आज एक खेळाडू म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आपण पाहतो की अशा अनेक स्पर्धा आम्ही करतो आणि जिथे आपण एखादा सरपंच असेल एका मोठा उद्योजक असेल परंतु ते खेळाडू म्हणून ज्यावेळेस आमच्या समोर येतो त्यावेळेस आमचा एकरी नामूल्यक त्याचा होतो इथे फलंदाज बाद होईल निलेशला परतावले धक्का क्रमांक 4 जितकं मार्केट करायचं होतं तुम्ही केलं आता तुमचा मार्केट आता आपलाय मंगेश तुझ फुगीर तुझ्या जवळ नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे सुयश गाडे दाखल होईल तर या षटकात मात्र सागर भाऊची खूप कमालीची गोलंदाजी फक्त 3 धावा आणि 2 विकेट काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो साकारली आणि बघूयात इथे 4थ्या षटकाला सुरुवात होते परंतु 4थ्या षटकासाठी सुद्धा वेगळा गोलंदाज वापरलाय पहिलं षटक जर आपण बघितलं जिथे यश पवारनं टाकलं 2रं षटक तेजस साबळेनं टाकलं 3रं षटक सागर भाऊनी टाकलेलं आहे 4थ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा वापर झालेला आहे हे नितीन जगदाळे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आयोजनाची देखील भूमिका मोठी आहे यांची आणि त्यामुळे आता गोलंदाजीत एक चांगली कामगिरी साकारण्याचा प्रयत्न आहे बॅकफुटवरती जात मात्र थोडीशी दिशा बदलती चेंडूची परंतु घरचं मैदान आहे त्यामुळे अंदाज चांगला आहे खेळाडूंना त्यामुळे चेंडू देखील अडवलाय त्यानं सीमारेषेच्या आतमध्ये कारण खूप फरक पडतो खरं तर घरच्या मैदानावरती खेळाडू खेळत असतात याच मैदानावरती आपण सराव करत असतो आणि बघूयात ते दोन्ही पंच एकत्रित आलेत त्यामुळे काय निर्णय त्यांच्याकडे होते मला ते चेंडू फेकलाय की काय ते बघायचंय त्यामुळे दोन्ही पंच एकत्रित येत आहेत विचार विनिमय जिथे होतोय
आणि तिथून निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. अ, 32 धावा, 32 रन, लॉस ऑफ 4. 4 गडी गमावलेत, 32 धावा, नो बॉल. मात्र इथे पंच घोषित करणार आहेत. नो चेक वाढेल आणि 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर गोलंदाजाला मात्र थांबावं लागणार आहे, कारण पैकी गोलंदाजांना या स्पर्धेमध्ये स्थान नाहीये आणि पुन्हा गोलंदाजी आज दिवसभरामध्ये करता येणार नाही. हा नेम आहे स्पर्धेचा. चेंडू फेकला ना की तुम्हाला दिवसभर गोलंदाजी करता येणार नाही. म्हणजे हारल्यानंतर एक संधी आहेच आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला आता बघायला मिळतील. स्वतः गावचे उपसरपंच गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि इथे मात्र खूप सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक मात्र 33 आहे. पहिल्या 2 षटकात 28 धावा आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु तिसऱ्या षटकात जिथे धावसंख्येला ब्रेक लागला, खरं तर सागर भाऊने जी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली, विशेषतः 3 धावा 2 विकेट घेतल्या आणि तिथेच धावसंख्येचा आलेख मात्र खाली येताना आपल्याला बघायला मिळाला. शॉर्ट आर्म पूल केलाय, उसळी घेणारा चेंडू सरळ स्क्वेअर लेगला, एक मोठा फटका आलाय. 6 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. थोडासा लवकर खेळायचा प्रयत्न केला आणि विशेष आपण बघितलं पहिला चेंडू जो ऑफस्टिकच्या खूप बाहेर ठेवला होता, यावेळेस चेंडू थोडासा आतमध्ये आला अंगावरती, बॅटची कट घेतली चेंडूने. एक धाव मात्र तिथे प्राप्त झाली. एका धाबीच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गस्थ आहे. वा, सुरेख क्षेत्ररक्षण. जागा शोधण्याचा प्रयत्न होता खरं तर योगेश बापूंचा, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे पुढे, अडवला जाईल चेंडू. एक धाव मात्र प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलकात वाढ होणार आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा धावफलक उभा करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चित असेल. इथे देखील एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि चार षटकांचा खेळ संपला. 41 आहेत. अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि अंतिमचं षटक आपण पाहतोय टाकण्यासाठी गोलंदाज सागर भाऊ जगदाळे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आधीच्या षटकात 3 धावा होत्या आणि आपण पाहतो की संघनायकांनी विश्वास दिलाय आता, कारण 3 धावा जिथे खर्च केल्यात म्हणजे ते त्याच गोलंदाजानं खरं तर गोलंदाजी केली पाहिजे, असं जे प्लॅनिंग आपण खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती बनवत असतो आणि विशेषतः क्रिकेटमध्ये प्लॅन तुम्हाला बनवता आले पाहिजेत. तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता खरं तर तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि इथे आपण पाहतो संघनायक जो निर्णय घेतोय तो यशस्वी करण्यासाठी आता खेळाडूंना देखील इथे चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. म्हणजे क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचं आयुष्य असो, योग्य वेळी योग्य निर्णय तुम्हाला आयुष्यात किंवा क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा घेता आले पाहिजेत. म्हणजे आयुष्यात आपण घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी
आपल्यामध्ये जिद्द असायला हवी आणि इथे मात्र एक सुरेख फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, मिळतील 4 चौकार. Jazz in the mix. धावफलकावरती वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतो पुढे 48 धावा, सॉरी 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोनास समांतर आलेत. वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांकडून होईल आणि एक अतिरिक्त धावेने धावफलकात वाढ झाली. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश बापू काळेंच्या बॅटमधून एक सनसनाटी निर्माण करणारा चौकार आपल्याला बघायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार आहे. फेक मात्र आपण पाहतोय तिथे डेंजर एंडला होता योगेश बापू काळे, मात्र इथे बाद होतील. धक्का क्रमांक 5 धावबादचा शिकार. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानावरती दाखल होतोय. शेवटच्या षटकात देखील पुन्हा धावा रोखायचा प्रयत्न, एक चौकार या षटकात बघायला मिळाला, परंतु त्यानंतर एक विकेट देखील मिळाली. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतोय 5वा गडी गमावला इथे. सरपंच स्वप्नील दाखल होतोय आतमध्ये. बघायचं एक स्वप्नवत कामगिरी आता मैदानावरती तुम्हाला इथे साकारावी लागेल. एका पाठोपाठ धक्के बसतायत. मध्यंतरी धाव सावरण्याचं काम खरं तर फलंदाजांनी केलं. सुरुवात अडचणीची होती कारण शून्यावरती पहिला फलंदाज इथे बाद झाल्यानंतर पुढे एक चांगला धावफलक पुढच्या 2 षटकांमध्ये उभा राहताना आपल्याला बघायला मिळाला. परंतु जिथे सागर भाऊ जगदाळेनं जी गोलंदाजी केली, 3 धावा दिल्या, तिथे मात्र 2 विकेट मिळवल्या, तिथे धावा रोखल्या आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्या. तरी आता अंतिम षटकात बघूयात आतापर्यंत ज्या धावा आल्यात जवळपास 5 आणि या चेंडूवरती 1 म्हणजे एकूण 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे फटके मात्र इथे जास्त बघायला मिळाले नाही. एक 2 षटकार 3 चौकार जे आतापर्यंत मला वाटतं 4 चौकार पहिल्याच षटकात 3 होते. 6 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल इथे करायचा प्रयत्न आपण पाहतोय. संघनायकाचा जो आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येकासाठी वेगळं क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सजवलं जातं. फुल टॉस चेंडू होता, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय चेंडू खाली झेल दिसटला आणि तेजस साबळेनं मात्र त्याला बॅकअप दिलाय. एक सोपा झेल निसटलाय. 2 धावा मात्र त्यावरती प्राप्त झाल्यात आणि 2 धावेंच्या मदतीनं धावफलकात वाढ झालेली आहे. धावफलक पुढे जाईल. 50 धावा संघाच्या 50 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक फायटिंग स्कोर 5 षटकांमध्ये उभा करायचा जो प्रयत्न आहे खरं तर आडव्या बॅटनं खेळायचा होता. अलॉंग दी कार्पेट हिल जमीनला समांतर आलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो वेगानं चेंडू पर्यंत जाईल. 2 धावा तर आपण पाहतो तिथे प्राप्त झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतो परंतु इथे फलंदाज बाद होईल. पहिली इनिंग संपली. 52 झाल्यात आणि इथे 53 धावेंचं लक्ष आहे नवखंडीनाथ क्रिकेट क्लब गराडे संघासमोर.
चला नवखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे संघाला विनंती 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचेत. 52 झाल्यात. 53 धाब्यांचं लक्ष तुमच्या समोर आहे आणि बघूया त्या धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कसा होईल. जिथे आपण बघितलं सरपंच योगेश बापू काळेबा मंच दिवेश संघाची सुरुवात 0 झाली. एक फायटिंग स्कोर खरं तर मैदानावरती उभा केलेला आहे. चला फलंदाज चला पटकन. सामन्याला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये 53 धाब्यांचं लक्ष घेऊन आपण पाहतोय ते नवखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 30 चेंडूमध्ये 53 धावा आहेत आणि बघूयात कशा प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते. जिथे पहिल्या डावात आपण बघितलं सुरुवात आपण जर बघितली तर 0 झाली होती, परंतु 0 सुरुवात झाल्यानंतर सुद्धा एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे. त्यामुळे बघायचे काय प्रयत्न असेल इथे. गोलंदाज बॉलर्स नेम कळवा. नागेश मात्र पहिलं षटक घेऊन आलाय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आकाश आणि युवराज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय ते स्विच हिट करायचा प्रयत्न होता खरं तर, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. खरं स्विच हिट तुम्हाला खेळायचं आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला त्या फटक्याचा तितका अभ्यास पाहिजे, सराव असणं खूप गरजेचं आहे आणि सरावातूनच तुम्ही तो फटका चांगल्या प्रकारे साध्य करू शकता. इथे देखील आपण पाहतो प्रयत्न झालेला आहे, परंतु तो अपयशी, कारण बॅटवरती मात्र तो चेंडू आला नाही. तिथे निर्धाव चेंडू, हो इथे मात्र चेंडू उंच आकाशात झेल टिपलाय. 0वरती पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. बिग विकेट आउट. Jazz in the mix. Jazz in the mix. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो बंटी. 0वरती पहिला फलंदाज. टी फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. ईट का जवाब पत्थर से. 0वरती आपण पाहतो एक गडी मात्र इथे गमावलाय. पुन्हा 0तून उभं राहायचंय. 0तून पुन्हा एकदा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 0त जन्मलो आम्ही, 0त वाढलो, 0चे करुणी मंथन, इथे शोधू सर्व काही, माहिती नव्हतं जगाला, बसवा एकाच्या बाजूला, होईल किंमत तयाला. हा 0 ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत इथे पुढे वाढणार आहे. आणि वाह काय कमालीचा चेंडू. नागेश मात्र इथे वेगावरती स्वार झालाय. पहिल्याच षटकात अफलातून गोलंदाजी साकारतोय आणि इथे आणखी एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावा म्हणजे फायटिंग स्कोर आहे खरं तर या मैदानावरचा, आणि त्यामुळे
ज्याची त्या धाब्यांमध्ये प्रतिस्पर्धी नौखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे संघाला अडवायचे आणि पहिल्या षटकात मात्र सुरेख कामगिरी ग्लान्स करायचा प्रयत्न बघायचे क्षेत्ररक्षक मात्र पुढे तैनात आहे. एक धाव तिथे प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीनं आपण पाहतो धावफलकात मात्र वाढ होते. सुरुवात होते धावफलकाला, शून्यातून सुरुवात झाली, एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तर शून्याची जी कोंडी होती ती फोडायचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एका धावेनं धावफलकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक हे आम्ही अनेक वेळा सांगतो की पॉवर प्लेची षटकं असतात ती तुम्हाला धावा मिळून देतात, फक्त तुम्हाला गॅप हुडकता आले पाहिजेत. हो, आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय, फाईन लेगला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सरळ जाईल सीमारेषा बाहेर, मिळतील 4, सनसनीत चौकार. खरं तर दोनही संघ आपण जर बघितले तर पुरंदर तालुक्यातील दिग्गज संघ आहेत आणि त्या दोन्ही संघांसाठी अनेक शुभेच्छा खरं तर इथे येत आहेत. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा आहेत अनिकेत दादा फडतरे यांच्या वतीनं. आणि सुंदर चेंडू इथे बघायला मिळाला, फुल ओव्हर लेन्सचा होता खरं तर, तिथे मात्र काढून काढायचा प्रयत्न, एक सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पाहू शकता 6 धावा. पहिलं षटक नागेशचं मात्र इथे यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये संपले. षटक क्रमांक मैदानात सुरू होईल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते सुरुवात होणार आहे. खरं तर जो निर्णय तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे, जिथे टॉस जिंकला होता खरं तर नौखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे संघाने, आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतला आणि तोच निर्णय आता यशस्वी करून दाखवण्यासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये एक मोठा प्रयत्न इथे करावा लागणार आहे. कधी कधी आपण पाहतो की क्रिकेटच्या मैदानात सुद्धा आपला निर्णय चुकतो आणि निर्णय चुकल्यानंतर मात्र त्याचा तोटा मोठा सहन देखील आपल्याला मैदानात करावं लागतं. तसंच आयुष्यात देखील आहे. आयुष्यात सुद्धा निर्णय जर चुकला ना आपला, तरी पुढे आयुष्य देखील चुकताना आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्य देखील चुकत जातं. कधी कधी प्रश्न कळत नाही, उत्तर मात्र चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, परंतु प्रत्येक वेळेस नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत असते, परंतु चालणारा मात्र त्याचं देहबाण हरून जातो. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच समजतं ज्यावेळेस एखादी ठेच तुमच्या काळजात लागली जाते. आज प्रयत्न करताना अनेक ठेचा तुमच्या पायाला लागणार आहेत, रक्तभंबाळ पाय होणार आहेत, तरी तुम्हाला इथे विजयासाठी चालायचंय, लढायचंय, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचंय. बॅकफुटवरती जात सुरेख फटका, जागा बनवली होती, 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी, चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, सनसनी चौकार, 4 रन. DJ Chas. थँक्यू डीजे. बॉलर्स नेम अजूनही आमच्यापर्यंत आलं नाही, बॉलर्स नेम कळवा. विजय आपण पाहतो इथे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. धावफलकाकडे जायचे मला, 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे पॉवर प्ले, आणि जिथे आपण पाहतो एक मोठी दरी शोधली होती, खरं तर मोठा गॅप शोधला होता. 4 धावा तिथे आपण पाहतो प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळाल्यात. यावेळेस मात्र फटका फसलाय, नागेश तिथे मात्र चेंडू खाली सेल निसटलाय आणि एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिळाले. जीवनदान क्रिकेटच्या मैदानावरती मी सांगितलं ती घातक ठरतात, आणि इथे देखील ते जीवनदान आपल्याला बघतोय फलंदाजाला मिळाले, आणि ते जीवनदान किती धोकादायक ठरणार आहे दिव्य संघासाठी इथून पुढच्या काळात निश्चित आपल्याला समजणार आहे. क्रिकेटच्या मैदानात आपण खरं तर ही जीवनदानं दिल्यानंतर पुढच्या क्षणी तुमच्या जखमेवरती मीठ चोळलं जाते. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला टेनिस क्रिकेट असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळाले. म्हणजे 2023चा जो विश्वचषक आपण सगळ्यांनी बघितला, सगळ्यात महागडं जीवनदान कुणाला सहन करावं लागलं तर ते अफगाणिस्तान संघाला, कारण ग्लेन मॅक्सवेलला जीवनदान मिळालं होतं, आणि तिथून पुढे आपण पाहतो तो सामना ग्लेन मॅक्सवेलला ऑस्ट्रेलिया संघाला जिंकून दिला होता.
201 धावा त्यानं नॉट आऊट बनवल्या होत्या आणि जागतिक क्रमवारीतला असा एकमेव फलंदाज झाला की ज्यानं धावेंचा पाठलाग करताना 201 धावा बनवल्या होत्या. चेंडू उंच आकाशात ते झेल होईल आता आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो. बंटी परतला. DJ Chas, Chas, Chas. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. संकेत तांबे आपण पाहतो मैदानाच्या आंबेकर संकेत आंबेकर आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय आणि बघूयात कुठले संकेत घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयाचे संकेत घेऊन मैदानाच्या आतमध्ये संकेत दाखल झालाय. इथे मात्र एक मोठा ब्रेक थ्रो दिला जिथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आणि बंटीला परतवलंय. संकेत आणि दुसऱ्या बाजूने युवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओहो पहिला चेंडू काय सुंदर खेळला त्यानं. फक्त इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आणि त्यावरती एक सिंगल प्राप्त होते. याचबरोबर षटक संपलं जाते. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नवखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे. 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि इक्वेशन पाहिजे आपल्याला. 18 चेंडू आणि 38 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 18-38 आहे. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला समान स्थितीमध्ये बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात कल्पेश माने गोलंदाजी ट्रॅकवर आहे. कल्पेश माने गोलंदाजी ट्रॅकवर बघायचं. षटक क्रमांक 3 सुरू होईल. पॉवर प्ले होता 2 षटकांचा तो संपलाय. 2 पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत 15 धावा आणि इथून पुढे अजून 18 मध्ये 38 आहेत. म्हणजे मोठा पाठलाग करायचा अजून. परंतु खेळपट्टीवरती जे 2 फलंदाज संकेत आणि युवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून तेजस साबळे पाठीमागे आहे. खरं तर इथे युवा खेळाडूंना प्रथमतः त्यांना प्राधान्य दिलंय की आता तुम्ही खेळा आणि इथे कशा प्रकारची कामगिरी हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साकारतात ते देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. क्रिकेट खेळ आणि क्रिकेटच्या खेळात आपण पाहतो जे बदल खरं तर सातत्यानं होताना पाहायला मिळालेले आहेत. हो तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायचंय. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार. तुमची मुलगी
इथे एक चौकार बघायला मिळाला आणि तिथे आपण पाहतोय खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त होतोय. खरं तर खेळत असताना स्वतःची काळजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. चौकाराबरोबरीनं धावफलकात देखील आपण पाहतो वाढ झालेली आहे. धावफलक पुढे गेला 19 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर एका मोठ्या फटक्यानं आणि एका निर्धाव चेंडूनं सामन्यातली समीकरणं खरं तर आता बदलणार आहेत. 5व्या दिवसातला पहिला सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय दिव्या आणि कराड या दोन संघादरम्यान एक चांगली फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एक चौकाराला पुढच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली एका धावेच्या बरोबरीनं. धावफलकावरती वाढ होताना आपल्याला वा सुरेख फटका. शतरक्षक मात्र तिथे अडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषा बाहेर. 4 रन. चौकार. या 4 धाब्यांनी धावफलकात वाढ झालेली आहे. धावफलक पुढे जातोय. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सरळ बॅटनं पुढे डीप लॉंग ऑनला सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. ठोकलाय उत्तुंग षटकार. DJ Chas 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 Chas. धावफलकावरती वाढ होते. खरं तर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठाले फटके इथे आपल्याला पाहायला मिळाले. चौकारा पाठोपाठ षटकार आलाय. स्क्वेअर लेगला सुरेख फटका आहे. फेक येईल आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं समन्वय दोनही फलंदाजांमध्ये बघायला मिळालं. 2 धाब्यांबरोबर धावफलकात वाढ होते. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात मात्र 2 चौकार 1 षटकार आपल्याला इथे बघायला मिळाला आणि मोठ्या फटक्यांबरोबर इथे कल्पेश मानेच्या गोलंदाजीचं समीकरण मात्र पूर्तता कोलमडून गेले आणि आक्रमणावरती दोन्ही फलंदाज इथे उतरलेले आहेत. फुलोर लेनचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर करत काढून काढलाय. तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि 1 धाव तिथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलंय. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय आकाशदादा राऊत, जय गणेश ड्राय क्लीनरचे सर्वा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. 4थ्या क्रमांकाचा आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नागेश. जिथे पहिलं षटक नागेशचं आपण बघितलं होतं अप्रतिम राहिलं. तर या षटकात बघायचे काय कामगिरी असेल. हो तिथे मात्र चुका होत आहेत. सातत्यपूर्व चुका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो ज्या चुका होत आहेत त्याचा मात्र खूप मोठा तोटा तुम्हाला सहन करावा लागतो. कारण एक चूक सुद्धा तुमच्या पराभवाचं कारण ठरते. असं क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे की एकदा चूक झाली की तोटा मात्र खूप त्याचा मोठा सहन करावा लागतो. कारण आपण पाहतो की जे समुद्रामध्ये आपण मोठाली जहाज पाहतो आणि एक छोटंसं जरी छिद्र त्या जहाजाला असलं तरी हजारो लाखो टनांचं जहाज इथे समुद्राच्या तळाला जाताना आपण बघितलेलं आहे. म्हणजे एक छोटीशी चूक येते आणि इथे देखील आपण पाहतो क्रिकेटमध्ये एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या पराभवाचं कारण ठरणार आहे. फुल टॉस होता. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र एक हात बाहेर काढलेला आहे.
त्यांनी तर नो बॉलची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 9ची1 धावून 2 बिमर होता चेंडू आणि एकूण 3 धावा आपण पाहतो इथे मिळाल. 3ही धाब्यांचा बोनस आहे आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्री हिट आहे आणि त्यावरती एक मोठा फटका खेळण्याची संधी मात्र फलंदाजाला आहे. धावफलक पुढे गेलाय 38 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी, एक चांगली भागीदारी, मोठी भागीदारी दोन फलंदाजांमध्ये बनवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला. वाह, काय सुरेख चेंडू होता, बराचसा खाली राहिला, समोरीन होता खरं तर आणि तिथे मात्र समजू शकला नाही इथे फलंदाज युवराजला, सॉरी संकेतला, आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संकेत युवराजची जोडी मैदानाच्या आतमध्ये. युवराजनं देखील सुरेख फटकेबाजी केली, एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळेल. संकेतच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता, तिथे धावबाद करण्याची संधी खरं तर होती, प्रयत्न केला परंतु फलंदाज मात्र तोपर्यंत गारट्यात सुखरूप आहे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव तिथे प्राप्त होते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात मात्र वाढ होते. धावफलक पुढे 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मार्गस्थ आहे. परिस्थिती आपण पाहूयात कशी असू द्यात, फक्त त्या परिस्थिती सोबत तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष इथे करणं गरजेचं आहे. संघर्ष इथे प्रत्येकाच्या जीवनात आलाय. काय सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. थँक्यू. चला पुढच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो. एकतपूर आणि मावडी कप आणि एकतपूर मुंजवडी, चला दोन्ही संघनायक. टॉस करण्यासाठी दोन्ही संघनायकांना विनंती करतो या, आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहे. सन्माननीय मोहनदादा जगदाळे आणि सन्माननीय दत्ता सकट दोन्ही मान्यवर अतिथींना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. तर दोन्ही संघनायक मावडी कप विरोधामध्ये एकतपूर मुंजवडी या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकाकडे जाईल मी, जिथे 45 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे अजूनही 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 8 असं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये एक चेंडू इथे खराब आलाय, अवंतर आपल्याला बघायला मिळतो, आणि इथे व्हाईट बॉल मात्र मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये घोषित करतायत. डाव्याष्टीच्या बाहेरून टाकलेला चेंडू होता. एका अवंतर धावेनी धावफलकात वाढ झालेली आहे. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय मोहनरावजी जगदाळे आणि सन्माननीय दत्ता सकट दोन्ही अतिथींना विनंती आहे की आपल्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मावडी कप क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये एकतपूर मुंजवडी, चॅलेंजर एकतपूर. दोन्ही संघनायक समोर आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, तिथे नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभास्ते संपूर्ण होईल. आजच्या दिवसातील दुसरी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या मान्यवरांच्या शुभास्ते इथे नाणेफेक. वाह, काय कमालीचा यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. दांडी गोल केली आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. DJ Newish.
टॉस जिंकलाय चॅलेंजर 11 एकतपूर मुंजवडी संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि 6 चेंडू 6 आहेत. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण आहे, फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय मावडी कप क्रिकेट क्लब. उपस्थित होत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय विशालदादा जगदाळे साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील आम्ही मनस्वी स्वागत करतो. गंगारामदादा चषक 2024 मध्ये आपलं मनस्वी मनापासून स्वागत आहे. 6 चेंडू 6 धावींची आवश्यकता इथे सामना जिंकण्यासाठी आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला प्रदीप पाहायला मिळेल. 6 अडवायच्या 6 चेंडू मध्ये नव्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज किरण इथे दाखल झालेला आहे. संकेत बाद झाला, युवराज ऑन स्ट्राईक आहे. आतापर्यंत एक चांगली खेळी युवराज जगदाळेच्या बॅट मधून तर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र विजयी फटका आणि सामना मात्र इथे संपला गेलाय, सामना जिंकला नवखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे संघ. आपण पाहतोय इथे पहिल्या सामन्यात मात्र विजय प्रस्थापित करतोय. विजय संघाचं करून करतो आम्ही खूप खूप अभिनंदन. अग पंचमीचा चांदन चमकतय लकलका आंबा